नुकत्याच आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत इतिहास घडवला। 2 वेळेस विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचून पराभूत झालेल्या टीम इंडियाने यंदाचा विश्वचषक आपल्या नावाने केला। आपण कायम पाहत आलोय की टीम इंडिया नेहमीच मॅच खेळताना आपल्या निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसते। महिला किंवा पुरुष कायम क्रिकेट खेळताना आपल्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतात। फक्त क्रिकेटच नाही तर हॉकी, फुटबॉल आदी संघकीय खेळ असो किंवा बॅडमिंटन, टेनिस आदी क्रिकेट प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा रंग हा निळाच असतो। हॉकी व फुटबॉलमध्ये होम अवे या नियमामुळे पांढऱ्या रंगाची जर्सी घातली जाते, परंतु त्याच्या मुख्य जर्सीचा रंग हा निळाच राहिलेला आहे। पण इंडियाची टीम निळ्याच रंगाचा ड्रेस का घालते? हा रंग टीम इंडियासाठी कोणी ठरवला? जाणून घेऊया या निळ्या रंगामागचे खास कारण। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। 1980च्या दशकात भारतामध्ये क्रिकेटला प्रचंड लोकप्रियता मिळाली। यानंतर इतर खेळांच्या राष्ट्रीय टीमने देखील क्रिकेट टीमप्रमाणेच निळ्या रंगाची जर्सी घालायला सुरुवात केली। टीम इंडियाची जर्सी निळ्या रंगात असण्याचे कारण म्हणजे निळा रंग हा भारताच्या राष्ट्रीय ध्वजासोबत सुसंगत असल्याचं सांगण्यात येतं। टीम इंडियाच्या जर्सीसाठी आपल्याला तिरंग्यातील केशरी रंग, हिरवा रंग, पांढरा रंग या तिन्ही रंगाचा विचार केला गेला। मात्र जर यापैकी कोणत्याही रंगाचा जर्सीसाठी विचार केला असता तर त्याचा संबंध धर्माशी जोडला गेला असता आणि त्यावरून राजकारण तापले असते। केशरी हा रंग हिंदू, जैन, बौद्धांचा किंवा राजकीय पार्टींचा, हिरवा हा मुस्लिम समुदायाचा असा तेव्हा विचार केला गेला असावा। भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, त्याची प्रचिती देणारा रंग जर्सीसाठी हवा होता, म्हणूनच कदाचित निळ्या रंगाची निवड केली गेली असावी। 1980 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बेन्सन आणि हेजेस वर्ल्ड सिरीज कप मध्ये पहिल्यांदाच रंगीत कपडे, पांढऱ्या चेंडूत आणि काळे साइड स्क्रीन वापरण्याचा प्रयोग झाला। या तिन्ही गोष्टींनी क्रिकेटचा चेहरा मोहरा कायमचा बदलला। वन डे क्रिकेटमध्ये रंगीत जर्सी अनिवार्य आहे, शिवाय पांढरी जर्सी आधीच टेस्ट क्रिकेटमध्ये वापरली जाते। भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये असलेल्या अशोक चक्राचा रंग हा निळा आहे, जो टीम इंडियाच्या जर्सी सोबत सुसंगत दिसतो। अजून एका माहितीनुसार 80च्या दशकात कोणत्याही संघाचे खेळण्याचे अधिकृत किट स्पॉन्सर नव्हते, त्यामुळे आयोजक म्हणजे ऑस्ट्रेलियात सर्व संघांना कपडे पुरवावे लागत होते। ऑस्ट्रेलियाने आपल्याला पारंपरिक पिवळा रंग निवडला, न्यूझीलंडला क्रीम आणि चॉकलेटी रंगाचे कपडे दिले आणि भारतासाठी निवड झाली ती लाईट ब्लू आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनची। हा रंग ना बीसीसीआयने निवडला होता ना खेळाडूने, तो केवळ आयोजकांनी ठरवला होता। मात्र जेव्हा भारतीय खेळाडू या निळ्या कपड्यांमध्ये मैदानावर उतरले तेव्हा तो रंग इतका उठून दिसला की पुढे भारताने तोच रंग आपली ओळख म्हणून कायम ठेवला। 1980 नंतर टीम इंडियाची जर्सी वेळोवेळी बदलत गेली। 1992च्या वर्ल्ड कपमध्ये गडद नेव्ही ब्लू, 1996 मध्ये तिरंगी पट्ट्यांसह डिझाईन, 2003 मध्ये हलका आकाशी रंग, तर 2011च्या वर्ल्ड कपमध्ये तेजस्वी इलेक्ट्रिक ब्ल्यू रंग। आजही प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये किंवा द्विपक्षीय मालिकेत बीसीसीआय आणि किंवा सध्याचे स्पॉन्सर नवीन डिझाईन सादर करतात, पण रंग मात्र बदलत नाही। निळा रंग शांततेचं, स्थिरचं आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं, म्हणूनच तो भारतीय क्रिकेटच्या आत्म्याशी जुळतो। जेव्हा क्रिकेटमध्ये आपले खेळाडू चमकू लागले, नाव कमावू लागले, तेव्हा टीम इंडियाने मेन ब्ल्यू या नावाने ओळखला जाऊ लागला। आज ही जर्सी भारताच्या अभिमानाची, भारताच्या पराक्रमाची साक्ष देते। आज ही जर्सी 40 वर्षांची परंपरा, अभिमान आणि असंख्य विजयाची साक्ष आहे।